अँड गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आज आपण 6 जानेवारीचे इम्पॉर्टंट न्यूज. त्यामध्ये आपली फर्स्ट न्यूज आहे DPIIT यांनी MOU साइन केलेला आहे विथ SPF सोबत प्रमोट करण्यासाठी स्टार्टअप्सला ग्लोबली. तर सविस्तरपणे बघूया आपण ही न्यूज आता. सो DPIIT म्हणजे द डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड यांनी MOU मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साइन केले विथ स्टार्टअप पॉलिसी फोरम यांच्यासोबत स्ट्रेंथन करण्यासाठी इंडियाचे स्टार्टअप इकोसिस्टम ग्लोबल स्केलवर. सो हा जो कोलॅबोरेशन आहे यामध्ये हायलाइट केलेला आहे DPIITचं डेडिकेशन, जे की फॉस्टर करते, एनकरेज करते सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट कशाला फॉर स्टार्टअप्स, एनेबल करते त्यांना कंट्रीब्यूट करण्यासाठी इंडियाच्या अँबिशनवर फॉर बिकमिंग ग्लोबल इनोव्हेशन हब. ओके, सो ग्लोबल इनोव्हेशन हब याला या अँबिशनला घेऊन काय करते DPIIT, हे डेडिकेट झालेली आहे एनेबल करण्यासाठी, कंट्रीब्यूट करत आहे इंडियाच्या अँबिशनला पुढे नेण्यासाठी. ॲज द पार्ट ऑफ नॅशनल स्टार्टअप वीक, तर नॅशनल स्टार्टअप वीकच्या सेलिब्रेशनचा हा एक पार्ट म्हणून 2 डेजचा इव्हेंट होता, ज्याच्यामध्ये SPF बैठक होती जी की शेड्यूल करण्यात आलेली आहे न्यू दिल्ली इथे फ्रॉम 15 जानेवारी पासून, जे या महिन्याच्या 15 पासून न्यू दिल्ली इथे ते शेड्यूल करण्यात आलेली आहे आणि हा 2 डेचा इव्हेंट आहे. तर हे जे बैठक राहणार आहे SPF बैठक, ते सर्व करेल एक प्लॅटफॉर्म अनाउन्सिंग नवीन कोलॅबोरेशन बिटवीन DPIIT आणि SPF मेंबर्स मध्ये. फर्दर काय करेल, ते बूस्ट करेल स्टार्टअप इकोसिस्टमला इंडियामध्ये. तर काही आणखी कोलॅबोरेशन सुद्धा DPIIT आणि SPF मेंबर्स मध्ये होणार आहे, तर ज्यामुळे जे फर्दर स्टार्टअप्स होणार आहे इंडियामध्ये, स्टार्टअप इकोसिस्टम आहे इंडियामधली, त्याला बूस्ट करेल ते. सो SPF ही इंडस्ट्री अलायन्स आहे विथ काही मेंबर्स आहे SPF चे. तर त्यामध्ये आहे रेझर पे, क्रेड, ग्रो, झिरोडा, पाइन लॅब्स, ओयो, एको, स्विगी, ड्रीम 11, मोबाईल प्रीमियर लीग, लिव्ह स्पेस, कार्स 24, कार देखो आणि मोबिक्विक. तर असे काही मेंबर्स आहे SPF चे इंडस्ट्री अलायन्स मध्ये. ओके, सो DPIIT यांनी एक मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साइन केलेला आहे विथ SPF यांच्यासोबत, कशासाठी, प्रमोट करण्यासाठी स्टार्टअप्सला ग्लोबली. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट आहे प्राईम मिनिस्टर मोदी इनॉग्रेट करणार आहेत ग्रामीण भारत महोत्सव 2025 न्यू दिल्ली इथे, ज्याचा फोकस राहणार आहे ऑन एम्पॉवरिंग रूरल इंडिया. तर बघूया आणि कधीपासून स्टार्ट होणार आहे, 4 जानेवारी टू 9 जानेवारी पर्यंत हे राहणार आहे. कुठे, न्यू दिल्ली इथे भारत मंडपम मध्ये. तर प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी विल इनॉग्रेट करणार आहेत ग्रामीण भारत महोत्सव 2025 इन न्यू दिल्ली मध्ये, आणि हा 6 डेचा इव्हेंट राहणार आहे, जो की डेडिकेट करण्यात आलेला आहे पूर्णपणे रुरल डेव्हलपमेंट आणि इनोव्हेशनला. थीम काय आहे आता या प्रोग्रामची? सो या इव्हेंटची थीम आहे बिल्डिंग अ रेझिलियंट रूरल इंडिया फॉर अ विकसित भारत 2047. लक्षात घ्या थीम, जे की आता अपकमिंग एक्झाम्स आहे फॉर जे मेन्स एक्झाम आहे त्याकरता इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये विचारू शकते की थीम काय होती, जे महोत्सव आहे, ग्रामीण महोत्सव होणार आहे 2025 चा, त्याची थीम काय आहे? सो त्याची थीम आहे बिल्डिंग अ रेझिलियंट रूरल इंडिया फॉर अ विकसित भारत 2047. ही थीम आहे या इव्हेंटची. तर यामध्ये रिफ्लेक्ट गव्हर्नमेंटचा फोकस आहे ऑन एनहान्स करणे रूरल इन्फ्रास्ट्रक्चर, प्रमोट करणे सेल्फ रिलायंट इकॉनॉमीज आणि एन्श्योर करणे फायनान्शियल स्टॅबिलिटी, पर्टिक्युलरली नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये. ओके, नेक्स्ट आता रूरल वुमेन एम्पॉवरमेंटचा फोकस, म्हणजे त्यांच्यावर पण सुद्धा फोकस करण्यात आलेला आहे. तर त्यामध्ये काय की हायलाइट्स आहे, तर त्या महोत्सव थ्रू एम्फोसाइज करेल ऑन एम्पॉवरिंग रूरल वुमेन थ्रू एंटरप्रेन्योरशिप. ओके, तर हे इव्हेंट काय करेल, फॅसिलिटेट करेल कोलॅबोरेशन अमंग गव्हर्नमेंट ऑफिशियल्स, रूरल एंटरप्रेन्योर्स
आर्टिसन्स, स्टेक होल्डर्स जे की डिझाईन करायला एक रोड मॅप फॉर रूरल ट्रान्सफॉर्मेशन. तर हे सगळं जे आहे या इव्हेंट थ्रू हे सगळे फॅसिलिटेट जे आहे कोलॅबोरेशन्स होणार आहे अमंग गव्हर्नमेंट ऑफिशियल्स, रूरल एंटरप्रेनर्स, आर्टिसन्स, स्टेक होल्डर्स मध्ये डिझाईन करण्यासाठी एक रोड मॅप फॉर रूरल ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी. ओके, सो प्राईम मिनिस्टर मोदी हे इनॉग्रेट करणार आहेत ग्रामीण भारत महोत्सव 2025 न्यू दिल्ली इथे करणार आहेत ते, आणि हा पूर्ण 6 डेचा इव्हेंट राहणार आहे आणि त्याची थीम आहे बिल्डिंग अ रेझिलियंट रूरल इंडिया फॉर अ विकसित भारत 2047. ओके, वळूया नेक्स्ट न्यूज कडे. नेक्स्ट न्यूज आहे इंडियाचं पहिलं कोस्ट लाईन वायडर्स बर्ड सेन्सस होणार आहे आणि ते कुठे स्टार्ट होणार आहे, ते गुजरात मध्ये स्टार्ट होणार आहे. तर बघूया काय आहे. इंडिया हे कंडक्ट करणार आहे फर्स्ट एव्हर कोस्टलाईन वायडर्स बर्ड सेन्सस. ओके, आणि ते कुठे होणार आहे, मरीन नॅशनल पार्क आणि सँच्युरी इन जामनगर गुजरात इथे. तर हा 3 डेचा सेन्सस राहणार आहे जो की ऑर्गनाइज केलेला आहे जॉईंटली डिपार्टमेंट ऑफ फॉरेस्ट अँड बर्ड कन्झर्वेशन सोसायटी यांनी, आणि त्यांचं फोकस राहणार आहे मेनली ऑन काउंटिंग वायडर आणि कोस्टल बर्ड स्पीसीज. की इव्हेंट आणि ऍक्टिव्हिटीज काय राहणार आहे आता इव्हेंट मध्ये. सो ह्या इव्हेंट मध्ये फीचर होणार आहेत रेंज ऑफ ऍक्टिव्हिटीज ज्याच्यामध्ये आहे एक्सपर्ट टॉक्स ऑन फॉरेस्ट्री आणि वाईल्ड लाईफ वर. पहिल्या दिवशी काय होणार आहे, एक्सपर्ट टॉक्स होणार आहे फॉरेस्ट्री आणि वाईल्ड लाईफ वर. नंतर बर्ड काउंटिंग ऍक्टिव्हिटीज होणार आहे दुसऱ्या दिवशी. तिसऱ्या दिवशी होणार आहे नॉलेज शेअरिंग सेशन. तर असा हा 3 दिवसाचा इव्हेंट राहणार आहे आणि सेन्ससला म्हणजे एक्सपेक्टेड आहे या सेन्ससमुळे की अट्रॅक्ट होईल बर्ड एन्थुसियास्टिक एक्सपर्ट्स आणि रिसर्चर्स फ्रॉम अक्रॉस द कंट्री. म्हणजे कंट्रीमध्ये जेवढे पण बर्ड एन्थुसियास्ट आहे, एक्सपर्ट्स आहे आणि जे रिसर्चर्स आहे जे बर्ड्स वर रिसर्च करतात, तर ते अट्रॅक्ट करेल या इव्हेंट थ्रू एक्सपेक्टेड आहे. सो मरीन नॅशनल पार्क आणि सँच्युरी याच्याबद्दल बघूया. हे इंडियाची फर्स्ट डेझिग्नेटेड मरीन नॅशनल पार्क आहे जी कव्हर करते अप्रॉक्सिमेटली 170 किलोमीटरची कोस्टलाईन आणि 42 आयलँड बिटवीन ओखा अँड नवलखी इथे. ओके, बिटवीन ओखा आणि नवलखी मध्ये 170 किलोमीटरची कोस्टलाईन आणि 42 आयलँड ती कव्हर करते अप्रॉक्सिमेटली, आणि इंडियाची फर्स्ट डेझिग्नेटेड मरीन नॅशनल पार्क आहे. सो इंडियाचं फर्स्ट कोस्टलाईन वायडर बर्ड सेन्सस जे आहे ते स्टार्ट होणार आहे गुजरात इथल्या जामनगर मध्ये, आणि कुठे होणार आहे ते मरीन नॅशनल पार्क आणि सँच्युरी मध्ये. नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट आहे वेटरन न्यूक्लिअर सायंटिस्ट आर चिदंबरम यांचं निधन झालेलं आहे वयाच्या 88व्या वर्षी. तर बघूया त्यांनी कुठे कुठे त्यांचं करिअर मध्ये कुठे कुठे त्यांनी वर्क केलेलं आहे. सो डॉक्टर राजगोपाल चिदंबरम जे की डिस्टिंग्विश इंडियन न्यूक्लिअर सायंटिस्ट आहे, त्यांचं निधन झालेलं आहे मुंबई इथे. त्यांचा जन्म झालेला होता 11 नोव्हेंबर 1936. ओके, 1936 मध्ये 11 नोव्हेंबर 1936 मध्ये त्यांचा जन्म झालेला होता चेन्नई इथे. डॉक्टर चिदंबरम हे अल्युमिनी होते प्रेसिडेन्सी कॉलेज चेन्नईचे आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलुरूचे पण ते अल्युमिनी होते. त्यांनी पायवोट रोल प्ले केलेला आहे इंडियन न्यूक्लिअर प्रोग्राम करता. त्यांनी कंट्रीब्यूट केलेलं आहे जे टेस्ट झाली होती फर्स्ट न्यूक्लिअर टेस्ट 1974 मध्ये, तेव्हा त्यांनी काय केलेलं होतं, एक रोल प्ले केला होता, त्यामध्ये पायवट रोल प्ले केलेला होता, आणि त्यांनी लीड सुद्धा केलेला आहे डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी टीमला जेव्हा पोखरण 2 न्यूक्लिअर टेस्ट झालं होतं 1998 मध्ये तेव्हा. नेक्स्ट आता त्यांच्या करिअर मध्ये त्यांनी कोणते प्रेस्टिजियस पोझिशन्स वर काम केलेलं आहे बघूया. सो डायरेक्टर ऑफ भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, डायरेक्टर होते ते भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर इथे 1990 to 1993 या पिरियड मध्ये. नेक्स्ट 1993 to 2000 मध्ये ते होते चेअरमॅन ॲटॉमिक एनर्जी कमिशन आणि सेक्रेटरी होते टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी. नेक्स्ट 2001
टू 2018 या पिरियड मध्ये ते प्रिन्सिपल सायंटिस्ट ऍडवायझर होते टू गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे, आणि 1994 टू 1995 मध्ये चेअरमॅन होते बोर्ड ऑफ गव्हर्नर्स ऑफ इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीचे. सो हे काही प्रेस्टिजियस पोझिशन्स आहेत त्यांच्या ज्यांच्यावर त्यांनी वर्क केलेलं आहे. आणि डॉक्टर राजगोपाल चिदंबरम जे की डिस्टिंग्विश इंडियन न्यूक्लिअर सायंटिस्ट आहे, त्यांचं निधन झालेलं आहे मुंबईमध्ये वयाच्या 88व्या वर्षी. ओके, नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट आहे फैज अहमद किडवाई, जे की 1996 बॅचचे IAS ऑफिसर आहे. ते अपॉइंट झालेले आहे ऍज अ DGCA चे डायरेक्टर जनरल म्हणून. तर बघूया सविस्तरपणे न्यूज. फैज अहमद कडवाई 1996 बॅचचे IAS ऑफिसर आहेत फ्रॉम मध्य प्रदेश कार्ड. सो ते अपॉइंट झालेले आहे ऍज अ डायरेक्टर जनरल म्हणून ऑफ डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनचे. नेक्स्ट प्रिव्हियस रोल, त्यांचं प्रिव्हियस रोल काय होता, त्यांनी कुठे वर्क केलेलं आहे प्रिव्हियसली. सो त्यांनी सर्व केलेलं आहे ऍडिशनल सेक्रेटरी म्हणून मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर मध्ये. नेक्स्ट अपॉइंटमेंट कमिटी ऑफ कॅबिनेट यांनी अप्रूव्ह केलेली आहे त्यांची अपॉइंटमेंट 3 जानेवारी 2025 ला. कोणाला त्यांनी सक्सेड केलेलं आहे, किडवाई यांनी सक्सेड केलेलं आहे दिनेश चंद शर्मा यांना. रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे आता DGCA च्या हेडचे. सो ऍज अ नवीन हेड म्हणून इंडियन सिव्हिल एव्हिएशनचे काही रेग्युलेटरी बॉडीज आहे, तिथे किडवाई काय करेल, ओव्हरसी करणार आहे फॉर्म्युलेशन आणि इम्प्लिमेंटेशनच्या जे की पॉलिसीज आहे रिलेटेड टू सिव्हिल एव्हिएशन सेफ्टी, लायसन्सिंग आणि एअर वर्दीनेस. तर याच्या फॉर्म्युलेशन आणि इम्प्लिमेंटेशनचं ते ओव्हरसी करणार आहेत त्यांच्या ऍज अ न्यू हेड म्हणून. ओके, सो फैज अहमद किडवाई जे की 1996 बॅचचे IAS ऑफिसर आहे फ्रॉम मध्य प्रदेश कार्ड, ते अपॉइंट झालेले आहे ऍज अ डायरेक्टर जनरल म्हणून DGCA चे. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आहे IAS आशुतोष अग्निहोत्री यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ चेअरमॅन अँड मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून FCI. तो आशुतोष अग्निहोत्री 1999 बॅचचे IAS ऑफिसर आहे फ्रॉम आसाम मेघालय कार्डचे. सो त्यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे. तर या अपॉइंटमेंट आधी त्यांनी कुठे सर्व केलेलं आहे, ऍडिशनल सेक्रेटरी म्हणून मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स मध्ये त्यांनी सर्व्हिस केलेली आहे या अपॉइंटमेंटच्या आधी. ऍज अ मॅनेजिंग डायरेक्टर अँड चेअरमॅन ऑफ FCI अग्निहोत्री हे ओव्हरसी करणार आहेत ऑर्गनायझेशनचे ऑपरेशन, ज्याच्यामध्ये इन्क्लूड राहणार आहे प्रोक्युरमेंट, स्टोरेज, डिस्ट्रीब्युशन ऑफ फूड ग्रेन्स, जे की एन्श्युअर करेल फूड सिक्युरिटी अक्रॉस इंडियामध्ये. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे एक स्टॅच्युटरी बॉडी आहे अंडर मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्सच्या अंडरमध्ये येते. फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडरमध्ये येते आणि ती इस्टॅब्लिश झालेली आहे 1965 मध्ये अंडर फूड कॉर्पोरेशन ऍक्ट 1964 च्या. ओके, तर काही ऑब्जेक्टिव्ह सुद्धा ते फुलफिल करते. तर त्याचे काही ऑब्जेक्टिव्ह आहे इफेक्टिव्ह प्राइस सपोर्ट आणि पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. तर हे त्याचे ऑब्जेक्टिव्ह आहे जे की फुलफिल करते फूड कॉर्पोरेशन ऍक्ट 1964. ओके, सो IAS आशुतोष अग्निहोत्री यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ चेअरमॅन अँड मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून FCI फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. नेक्स्ट बघूया न्यूज. सो क्वेश्चन्स बघूया. फर्स्ट क्वेश्चन आहे विच डिपार्टमेंट यांनी साइन केलेला आहे MOU विथ SPF प्रमोट करण्यासाठी इंडियाचं स्टार्टअप इकोसिस्टम ग्लोबली ड्युरिंग नॅशनल स्टार्टअप वीक मध्ये. तर त्यांनी केलेलं आहे DPIIT सोबत कोलॅबोरेशन. DPIIT चं फुल फॉर्म आहे डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड. नेक्स्ट, व्हॉट इज द थीम ऑफ ग्रामीण भारत महोत्सव 2025 जे की इनॉग्रेट करणार आहेत प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी न्यू दिल्लीमध्ये. तर त्याची थीम आहे बिल्डिंग अ रेसिलियंट रूरल इंडिया फॉर अ विकसित भारत 2047. नेक्स्ट, वेअर विल इंडियाज फर्स्ट एवर कोस्ट लाईन वायडर्स बर्ड सेन्सस टेक्स प्लेस. तर कुठे होणार आहे हे फर्स्ट एवर कोस्ट लाईन वायडर्स बर्ड सेन्सस, तर ते होणार आहे मरीन नॅशनल पार्क अँड सँच्युरी जामनगर गुजरात इथे. R चिदंबरम
इज बेस्ट नोन फॉर हिज कंट्रीब्युशन टू विच कंट्रीज न्यूक्लिअर प्रोग्राम. तर कोणत्या कंट्रीच्या न्यूक्लिअर प्रोग्राम मधनं ते ओळखल्या जाते? आर चिदंबरम. कोणत्या कंट्रीमध्ये त्यांनी कंट्रीब्युशन केलेलं आहे न्यूक्लिअर प्रोग्रामच्या? तर त्यांनी केलेलं आहे इंडियामध्ये. नेक्स्ट, फैज अहमद किडवाई यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे ॲज अ डायरेक्टर जनरल म्हणून फॉर विच ऑर्गनायझेशन? तर डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन DGCA इथे त्यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे ॲज अ डायरेक्टर जनरल म्हणून. नेक्स्ट, हु हॅज बीन अपॉइंटेड ॲज चेअरमॅन अँड मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ FCI? कोणाला अपॉइंट करण्यात आलेलं आहे FCI मध्ये चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून? सो आशुतोष अग्निहोत्री यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू.